Hello everyone. So let me introduce myself. My name is Siddheshwar Hanuman Kunghe, basically belonging to the Washim district of Maharashtra. I completed my secondary school from Jawahar Navodaya Vidyalaya Washim. I completed my graduation and post-graduation from well-reputed institute, that is Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapit Akola. I worked as an assistant manager in Bank of India near about for 2 years. I have a teaching experience near about since last 9 years. So dear friends, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की साधारणतः नीटचा सिलेबस कसा आहे, ओव्हरऑल नीटचं प्रिपरेशन आपण कसं करावं, सोबत काय काय अपॉर्च्युनिटीज तुम्हाला 10वी नंतर अदर दॅन नीट आहेत या बाबतीत सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेतली होती. जर व्हिडिओ तुम्ही तो बघितला नसेल तर डेफिनेटली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एक वेळा बघावा. सो ओव्हरऑल आपण आज नीटच्या दृष्टीने मराठीमध्ये पूर्ण ओव्हरऑल इत्यंभूत माहिती जी आहे ही सिलेबसला आपण प्रामुख्याने सुरुवात करतोय. पहिला टॉपिक जो आहे NCERTचा 11वीचा तो म्हणजे द लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिक पासून आपण आपल्या सुरुवात करतोय. सर 11वीच्या गोष्टी किंवा 11वीचा सिलेबस महत्त्वाचा आहे का, तर डेफिनेटली 11वीचा सिलेबस महत्त्वाचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा होतं की जवळपास 90 प्रश्न ही नीटमध्ये आपल्याला विचारले जातात, ज्याच्यापैकी जवळपास 50 प्रश्न ही साधारणतः आपल्याला 11वीच्या सिलेबसवरून विचारली जातात आणि 40 प्रश्न हे आपल्याला 12वीच्या टॉपिक्सवरून विचारली जातात. त्यामध्ये ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ही यापैकी 90 पैकी 86 ते 87 प्रश्न हे साधारणतः NCERTच्या पुस्तकातून जशाच तसे आपल्याला विचारले जातात. म्हणून NCERTच्या बुक्स बेसिसवरती NCERT प्लस बोर्ड या दोन्ही बुकच्या बेसिसवरती जो सिलेबस आपण फॉर्म केलाय त्या सिलेबसला आपण इंट्रोड्यूस करतोय. सो लेट्स हॅव टुवर्ड्स द लिव्हिंग वर्ल्ड. पर्टिक्युलरली विद्यार्थी मित्र, लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, नीटच्या दृष्टीने या टॉपिकवरती किमान 1 ते 2 प्रश्न किंबहुना कधीतरी 3 प्रश्न सुद्धा या टॉपिकवरती विचारले गेलेले आहेत. तेव्हा या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकी ब्रह्मांडाची किंवा युनिव्हर्सची ओरिजिन कशी झाली, त्याच्यानंतर मग लिव्हिंग वर्ल्डमध्ये साधारणतः जीवनाची उत्पत्ती पृथ्वीवरती कशी झाली किंवा साधारणतः ओव्हरऑल लिव्हिंग बिईंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात या व्हिडिओमध्ये आपण इन शॉर्ट ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ओव्हरऑल बघा, लिव्हिंग थिंग म्हणजे काय की सुरुवातीला ज्यावेळेस आपण वर्ल्डच्या बाबतीत बघतो किंवा युनिव्हर्सच्या बाबतीत बघतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट कळते की साधारणतः 10वीमध्ये आपण काही थेरीज शिकलो होतो. बिग बँग थेरी असेल किंवा सोबत आपण नेब्युलाची थेरी बघितली असेल. या थेरीजमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते की नेब्युला थेरीमध्ये ओव्हरऑल जे काही युनिव्हर्स आहे या युनिव्हर्समध्ये असलेले जे गॅसेस आहेत हे हळूहळू कूल डाऊन होत गेले आणि यांच्यापासून एक मास फॉर्म झालं ज्याला म्हटलं होतं नेब्युला, ज्याला आता आपण म्हणतो सूर्य, ज्याच्या आजूबाजूला त्यावेळेस तयार झाल्या होत्या कॉन्सेंट्रिक रिंग्स आणि या रिंग्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह फिरायला लागली होती आणि याच ग्रहांमधला एक महत्त्वाचा ग्रह होता तो म्हणजे पृथ्वी. मग ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेस पृथ्वी पहिल्यांदा तयार झाली, या पृथ्वीवरती असं म्हटलं जातं की सगळ्यात पहिल्यांदा जे जीवजंतू तयार झालेत दॅट इज फ्रॉम द वॉटर. पृथ्वीचा महत्त्वाचा सगळाच भाग जो आहे या भागापैकी जास्तीत जास्त भाग हा वॉटरनी व्यापलेला आहे आणि पाण्यामधून या असलेल्या जीवजंतूंची उत्पत्ती झाली किंवा असलेल्या ऑर्गॅनिझम्सची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. जसं आपण प्लांट्सच्या बाबतीत जर बघितलं तर सगळ्यात प्रिमिटिव्ह असलेलं ते म्हणजे अल्गी. प्रिमिटिव्ह शब्दाचा अर्थ असतो प्राचीन. सगळ्यात जुनं, सगळ्यात आधी या पाण्यामध्ये अल्गी तयार झाली. मग या अल्गीपासून हळूहळू तुम्ही जर बघितलं ग्रीन अल्गीपासून ब्राऊन टू रेड अल्गीनंतर हळूहळू यांचं इंट्रोडक्शन हे पृथ्वीवरती व्हायला लागलं, टेरेस्ट्रियल व्हायला लागलं. मग ब्रायोफायटा, त्याच्यानंतर टेरिडोफायटाज, त्याच्यानंतर आपण पाहिलं अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, अशा प्रकारची उत्क्रांती किंवा आपण ज्याला इव्हॉल्युशन म्हणतो या प्रकारचे इव्हॉल्युशनरी चेंजेस होऊन हळूहळू प्लांट्स किंवा सोबतच याच पाण्यामधून हळूहळू ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम टू ह्युमन बिईंग टू ॲनिमल्स या सगळ्या गोष्टींचं इव्हॉल्युशन जे आहे हे हळूहळू या पाण्यांमधूनच व्हायला लागलं होतं. मग सोबत लक्षात ठेवा की ओरिजिन ऑफ लाईफ ही जनरली कन्सिडर केल्या जाते फ्रॉम द वॉटर. बट लिव्हिंग थिंग नेमकं कोणाला म्हणायचं, लिव्हिंग थिंग म्हणजे काय, व्हॉट आर द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग हे पाहणं या टॉपिकमध्ये अतिशय गरजेचं असतं. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स द व्हॉट आर द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. आपण लिव्हिंग नेमकं कोणाला म्हणायचं, सजीव कोणाला म्हणायचं. सगळ्यात पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आपण ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स इत्यंभूतरित्या पाहणार आहोत. पण सुरुवातीला समजून घ्या, ज्या गोष्टींमध्ये ग्रोथ होते त्यांना म्हणायचं लिव्हिंग. कोणती वस्तू असो, प्राणी असो, ज्यांच्यामध्ये ग्रोथ होऊ शकते त्यांना आपण लिव्हिंग म्हणतो. सो ग्रोथ इज कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पण पहिल्यांदा ओव्हरऑल बघून घेऊयात. दुसरं आहे ते म्हणजे रिप्रोडक्शन ॲबिलिटी. म्हणजे काय, मराठीमध्ये आपण म्हणतो यांना प्रजनन करण्याची कार्यक्षमता.
मग ओव्हरऑल लक्षात घ्या की स्वतःसारखा दुसरा जीव तयार करणे याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. मग असे ॲनिमल्स किंवा असे ऑर्गॅनिझम्स किंवा अशा थिंग्स ज्या रिप्रोडक्शन करू शकतात यांना आपण टिपिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून कन्सिडर करू शकतो. थर्ड थिंग आहे ॲबिलिटी टू सेन्स द एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की एन्व्हायरमेंटमध्ये होणारे जेही काही चेंजेस आहेत यांच्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये ॲडॅप्शन व्हावं किंवा यांच्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस जर होत असतील तर दे आर कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग थिंग. उदाहरण बघूयात की साधारणतः थंड हवेच्या ठिकाणी जे असलेले प्राणी आहेत यांच्या अंगावरती जास्त केस असतात. जे प्राणी उष्णकटिबंध किंवा साधारणतः ओव्हरऑल तुम्ही पाहत असाल ट्रॉपिकल रिजनमध्ये राहतात, म्हणजे ज्याला आपण हॉट अँड ह्युमिड क्लायमेट जिथं असतं, मग अशा ठिकाणी जे प्राणी राहतात अशा प्राण्यांच्या अंगावरती असलेले केस हे थोडे विरळ असतात. जसं तुम्ही उदाहरणार्थ टेम्परेट रिजनमध्ये किंवा थंड हवेच्या ठिकाणांवरती राहणारे याक बघा, अंगावरती जास्त केस असतील. मग ओव्हरऑल एक गोष्ट लक्षात घ्या, एन्व्हायरमेंट सोबत स्वतःला जे चेंज करू शकतात दे आर हॅव्हिंग द ॲबिलिटी टू सेन्स द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला सेन्स करू शकतात. टेम्परेचर वाढतंय, बदल होतील शरीरामध्ये, पाऊस जास्त पडतोय, बदल होतील, थंडी पडतीये, शरीरामध्ये बदल होतील. असं जर एन्व्हायरमेंटला सेन्सिटिव्हिटी जर त्यांच्या बाबतीत असेल तर दे आर कन्सिडर्ड ॲज द लिव्हिंग थिंग. सेकंड थिंग इज दॅट दे कॅन परफॉर्म द मेटाबॉलिझम. लक्षात घ्या, मेटाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम. नसेल कळालं हरकत नाही. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ तुम्ही खात असताना एखादा व्यक्ती ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस तो आलूची भाजी खातो, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या पूर्ण शरीरामध्ये आलू पसरतोय, नाही. मग शरीरामध्ये एनर्जी किंवा ग्लुकोज पसरतो. म्हणजे याचा अर्थ काय, ज्यावेळेस तुम्ही फूड खाता ते तुम्ही दाताने चावता, चावल्यानंतर ते तुमच्या पोटामध्ये जातं, पोटामध्ये गेल्यानंतर तिथून साधारणतः ग्लुकोज तुमच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. मग ओव्हरऑल ते ग्लुकोज तुटतं, त्याच्यापासून ATP तयार होतात, त्या ATP पासून तुम्हाला एनर्जी मिळते. मग ओव्हरऑल लक्षात घ्या, दिस प्रोसेस इज कम्प्लिटली कॉल्ड ॲज काटा प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम. आणि आपण या पूर्ण प्रोसेसला म्हणतो रेस्पिरेशन. म्हणजे काय, ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इन टू द सिम्पलर वन, याला म्हटलं आपण रेस्पिरेशन. मग याच्यासारखं झाडांमध्ये फोटोसिंथेसिस होतं, म्हणजे काय, दॅट इज द ॲनाबॉलिक प्रोसेस. मग ज्या थिंग्समध्ये किंवा ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं मेटाबॉलिक प्रोसेस होत असतील, म्हणजे रेस्पिरेशन सारख्या प्रोसेस होत असतील, फोटोसिंथेसिस सारख्या प्रोसेस होत असतील, तर या प्रोसेसला आपण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणतो. ह्या ज्यांच्यामध्ये परफॉर्म होत असतील यांना आपण लिव्हिंग थिंग म्हणू शकतो. पुढे जाऊयात, ॲबिलिटी टू द सेल्फ रेप्लिकेट. आता जवळपास सगळेच झाडं, सगळेच प्राणी किंवा सगळे ॲनिमल, सगळे प्लांट्स हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. मग काय होतं, फ्रॅगमेंटेशन असेल किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेगवेगळ्या मेथड असतील, किंवा काही प्लांट स्वतः स्पोर सिक्रेट करत असतील आणि त्याच्यापासून डिरेक्टली नवीन त्यांच्यासारखी रेप्लिका तयार होत असेल. रेप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन, आपण शब्द ऐकला असेल, डुप्लिकेट किंवा डुप्लिकेशन म्हणजे काय, स्वतःसारखाच किंवा एका गोष्टीसारखाच दुसरी गोष्ट तयार करणे, याला म्हणतो आपण रेप्लिका तयार करणे किंवा डुप्लिका तयार करणे. मग रेप्लिकेशन म्हणजे काय, असे थिंग्स की ज्या स्वतःसारख्या रेप्लिका, स्वतःसारखाच नवीन जीव तयार करू शकत असतील, मग अशा वेळेस आपण त्यांना सेल्फ रेप्लिकेटिंग ॲनिमल्स किंवा सेल्फ रेप्लिकेटिंग असं आपण त्यांना म्हणू शकतो. पुढं, दे कॅन इंटरॅक्ट विथ द इच अदर ऑर विथ द एन्व्हायरमेंट. लिव्हिंग थिंग कोणाला म्हणायचं, जे आपापसात इंटरॅक्ट करू शकतात किंवा ओव्हरऑल एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्ट करू शकतात. एक बेस्ट एक्झाम्पल देतो, ते म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया. रायझोबियम बॅक्टेरिया हा असलेल्या डाळवर्गीय पिकं किंवा पल्सेसच्या मुळाशी जाऊन बसतो. मग मुळाशी गेल्यानंतर तो काय म्हणतो की झाडांनी त्याला शेल्टर द्यावं, फूड द्यावं, बदल्यात तो नायट्रोजन, हवेतला नायट्रोजन फिक्स करेल आणि तो झाडांना देईल. म्हणजे काय, दिस इज कन्सिडर्ड ॲज अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग. मग असे प्राणी किंवा असे प्लांट्स जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग दाखवत असतील किंवा एन्व्हायरमेंटसोबत म्युच्युअल अंडरस्टँडिंग दाखवत असतील, तर अशा प्लांट्सला किंवा अशा ऑर्गॅनिझम्सला आपण लिव्हिंग म्हणू शकतो. सो समराईज करूयात आपण आजच्या या टॉपिकला. टिपिकली लक्षात ठेवा, ज्यावेळेस ओव्हरऑल या युनिव्हर्सची ओरिजिन झाली, त्याच्यानंतर पृथ्वीची ओरिजिन झाली, त्याच्यानंतर आपण बघितलं की लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत याची बेसिकली ओरिजिन मानल्या जाते ती म्हणजे पाण्यामधून. ओव्हरऑल सेकंड थिंग इज दॅट की या लिव्हिंग थिंग्सच्या वेगवेगळ्या असलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या. पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली ग्रोथ, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स बघितली आपण रिप्रोडक्शन ॲबिलिटी, थर्ड बघितली ॲबिलिटी टू सेन्स टू द एन्व्हायरमेंट, फोर्थ बघितली आपण दे कॅन परफॉर्म द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, पाचवी बघितली आपण त्यांनी सेल्फ रेप्लिकेशन करावं, आणि सहावी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, त्यांनी आपापसामध्ये इंटरॅक्शन करावं किंवा एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्शन करावं. या सगळ्या गोष्टी जेही कोणी परफॉर्म करत असतील त्यांना ढोबळमानानं आपण लिव्हिंग थिंग म्हणू शकतो. आता ओव्हरऑल या सगळ्याच गोष्टींना इत्थंभूतरित्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यासारख्याच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि डिटेल ॲनालिसिस केलेल्या गोष्टी नीटसाठी प्रिपरेशनसाठी मराठीमधून जर शिकायच्या असतील
तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करावं किंवा साधारणतः यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं, लाईक करावं. डेफिनेटली पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.